उद्यापासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होते आणि याच पार्श्वभूमीवर आज गटारी अमावस्या साजरी केली जाते। श्रावण सुरू होण्यापूर्वी मांसाहाराचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी सिंधुदुर्गात मांसाहार प्रेमींची एकच झुंबड उडालीये। जिल्ह्यातील चिकन, मटण दुकाने आणि मच्छी मार्केटमध्ये सकाळपासूनच खवय्यांनी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सकाळी 7 वाजल्यापासून शॉपवरती गर्दी आहे। लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। पाऊस पण चांगला असल्यामुळे थंड वातावरणात लोकांना चिकन खाण्याची इच्छा जास्त होते, त्यामुळे लोक चिकनला गर्दी आहे। सकाळपासून चांगला प्रतिसाद आहे। आज आजच्यासाठी चिकनसाठी रेट जास्त आहे की रेग्युलर, आणि कसं किलो आहे चिकन? आजचा चिकनचा दर हा सर्वसामान्यांना परवडणार आहे। नेट चिकन 200 रुपये किलो असल्यामुळे सर्वसामान्यांना परवडते, कारण मच्छी पण थोडी महाग असल्यामुळे लोकांचा जास्तीत जास्त कल चिकनकडे दिसतोय। बघा साहेब, आज गटारीचा दिवस असल्यामुळे तुम्हाला प्रचंड गर्दी दिसते। खवय्यांची गर्दी आहे आणि नॉनव्हेज जे लवर आहेत ते स्पेशली मच्छी मार्केटमध्ये येत आहेत। आज आम्ही सुरमई घेतलेली, इथे प्रॉन्स घेतलेत, खेकडे घेतलेत, सर्व प्रकारचे मासे घेतलेत आणि आजचा आमचा पूर्ण दिवस आम्ही गटारी साजरा करण्याचं ठरवलेलं आहे, कारण का उद्यापासून श्रावण असल्यामुळे आम्ही पूर्णपणे महिनाभर नॉनव्हेज खाणार नाहीत। हो, दर परवडणार आहेत। जसे नॉर्मली दर असतात इतर दिवशी, तसे आजच दर आहेत। आम्ही दरवेळी यांच्याकडेच मासे घेतो, त्याच्यामुळे आजही इथे झालो। आम्ही दुपारी पण खाणार, रात्री पण खाणार। गणपती झाल्यानंतर, आपल्या कोकणाची प्रथा आहे, गणपती झाल्यानंतर गणपती विसर्जन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही मासे खाणार।